नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, अद्रक पिकात सडसाठी काय वापरावं? सडसाठी असं कोणतंही औषध नाही जे 100% रिझल्ट देणार आहे। कोणतंच औषध नाही ते 100% रिझल्ट भेटेल, पण त्याच्याकरता 10-10, 12-12 दिवसाकरता आपल्याला त्याला कोणत्याही एका बुरशीनाशकाची ड्रिचिंग करायची आहे। तर त्याच्यामध्ये जर भारी बुरशीनाशक जर कोणते असेल तर त्याची तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। ज्याची ड्रिचिंग आपण 10 दिवसाला 12 दिवसाला घेतली तर आपल्याला आज इथून पुढे 1 महिना आपल्याला सड कंट्रोल करायची आहे। म्हणजे सडला जर आपण इथून पुढे 1 महिना जर कंट्रोलमध्ये ठेवलं ना, तर आपलं नंतर हिवाळा लागणार आहे। हिवाळा लागल्यानंतर म्हणजे सड पळत नाही, जितकी स्पीडने या दिवसात पळते गरमाटामध्ये पळते तितकी स्पीडनं पळत नाही। त्याच्याकरता आपल्याला दर 10 दिवसाला एक ड्रिचिंग करायची आहे। त्याच्यात आपण आलटून पलटून बुरशीनाशक घ्यायला पाहिजे। आलटून पलटून बुरशीनाशक कोणते तर त्याच्याकरता आपण घ्यायला पाहिजे मॅटेलिक्स 35%। त्याच्यात घ्यायचं आपल्याला क्लोरो, याची आपल्याला ड्रिचिंग करायची। आणि त्याच्यात अँटीबायोटिक म्हणून स्ट्रेप्टोसायक्लिनच्या पुड्या ज्या भेटतात त्या पुड्या घ्यायच्या, नाही तर मग आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं बुरशीनाशक घ्यायचं आहे। अँटीबायोटिक कुठल्याही कंपनीचं अँटीबायोटिक घेऊ शकता तुम्ही। आणि त्याच्यात घ्यायचं आपलं स्टिकरमुळे काय होतं, जे आपण औषध टाकतो ते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये पांगतं। सगळ्या स्पॉटवरती म्हणजे आपण टाकलं तर ते पूर्ण जमिनीत पांगतं। त्याच्यात जे एरिया असेल तेवढ्या एरियामध्ये स्टिकरमुळे ते पांगतं आणि मुळ्याला चिटपकतं। मेन म्हणजे मुळीला बुरशी लागल्यामुळे वर रात्रीला सड लागत आहे। त्याच्यामुळे तुम्ही ना कॉपर ऑक्सीक्लोराईड घेऊ शकता, मॅटेलिक्स घेऊ शकता, अँटीबायोटिक म्हणून घेऊ शकता कुठलंही, आणि क्लोरो घ्यायचं आणि एक स्टिकर घ्यायचं। याच्या आपल्याला दर 10 दिवसाला ड्रिचिंग करायची। म्हणजे पूर्ण जिथं स्पॉट झाले तिथंच तुम्ही ठिबक नाही सोडू शकता, पण मग आपल्या स्पॉट झालेल्या ठिकाणी जास्त टाकावं लागेल। याचा जर आपण चांगला वापर केला तर येणारे 15 ते 20 दिवस आपल्या अद्रकीची सड बऱ्यापैकी थांबेल। नंतर थंडी सुटल्यानंतर आपल्या अद्रकीची सड काही पळणार नाही। तुम्ही पण अशा प्रकारे सडचं नियंत्रण करा। आपलंसुद्धा तेच चालू आहे सोडणं, हे बघा तेच चालू आहे आपलं सोडणं। तुम्ही पण अशा प्रकारे त्याचा वापर करा आणि सड 1 ते 1.5 महिना कंट्रोल करा। 100% कुठल्याही औषधाचा फरक पडत नाही, पण त्याच्यानंतर आपलं हिवाळा लागला तर ऑटोमॅटिक सड थांबून जाईल। यावर्षी अद्रक 4-4.5-5 हजार पण ते विकू शकते, कारण 90% शेतकऱ्यांच्या अद्रकीला सड लागलेली आहे। त्याच्यामुळे आपण जर काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच चांगले उत्पन्न मिळेल। व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो प्लीज। व्हिडिओ खूप लोक पाहत आहे पण चॅनल कोणी सबस्क्राईब करत नाही। व्हिडिओ आवडल्यावर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।